अमितभाई शहाची भेटीचा काही पॉलिटिकल अर्थ वेगळा लावू नका. ते कुठल्याही म्हणजे ह्या आपले कोकाटे साहेबांच्या जे प्रकरण आहे त्याच्या पार्श्वभूमीमध्ये त्यांचं भेटणं हे याच्या काही संबंध नाही. माणिकराव कोकाटे यांच्या अगेन्स्ट वॉरंट निघाला आहे तर त्याला तुम्ही कसं माणिकराव कोकाटेला आता मी तुम्हाला सकाळी पण म्हटलं होतं की एक न्यायिक प्रक्रिया आहे, प्रत्येकांना एक संधी द्यावं लागते. आता जर न्यायिक प्रक्रियेमुळे मध्ये यांना काही रिलीफ मिळाली तर ठीक आहे, नसेल तर मग आम्ही उद्याची कार्यवाही त्याची करू. धनंजय मुंडे इन आणि कोकाटे आउट असं काय आहे का? असं अजिबात नाही. म्हणून तुम्हाला मी सांगितलं त्याच्या काही अर्थ लावायचा. धनंजय मुंडे आले हे आपल्याला माहिती होतं का? धनंजय मुंडे आले ते नंतर मला त्यांनी फोन केला की मी आज दिल्लीला आलेलो आहो, काही दुसऱ्या कामानिमित्त मी वेळ मागितली होती. कारण तेही जुने अमितभाईचे पर्सनली त्यांचे कॉन्टॅक्ट्स होते, कारण अनेक वर्ष ते BJPमध्येही होते ना, तर त्याच्या काही वेगळा अर्थ लावायचा नाही. मग मला फोन कशासाठी केला असता? आणि शेवटी मंत्री करायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच करायचं आहे. येत्या काही कालावधीमध्ये मंत्रिमंडळामध्ये दिसतील का धनंजय मुंडे? त्यांची इच्छा भरपूर आहे. आणि धनंजय मुंडे मॉरली त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्याच्या काही आज भेटीचा आणि उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये समावेशाचा काही संबंध नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.